नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, आपण कामगार आयुक्तालय भरती संदर्भात काल YouTubeवर एक लेक्चर घेतलं होतं. मार्गदर्शन, त्याचबरोबर अभ्यास कसा करायचा आणि आपले जे कायदे, लेबर ॲक्ट या पूर्ण भरतीमध्ये विचारल्या जाणार आहे, या सर्व बाबींचा विचार करून आपण आजपासून YouTubeला जो कायदा आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्र माथाडी कामगारांसाठी जो कायदा 1969 ला तयार करण्यात आला होता. माथाडी कामगार तसेच हमाल असतील किंवा इतर श्रमजीवी कामगार जे आहेत, त्यांच्यासाठी जो कायदा तयार केला 1969 ला, त्या कायद्यासंबंधित आपण आजच्या लेक्चरमध्ये द ग्रो अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी डिटेल ॲनालिसिस आणि कायद्यावर विचारले जाणारे जे प्रश्न आहे, या सर्व प्रश्नांचा जो पूर्ण ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहे. आता बघा, कामगार निरीक्षक पदाच्या भरतीसाठी जे कायदे त्यांच्या साईटवर दिलेले, त्या सर्व कायद्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहे. लक्षात घ्या, त्यासाठी द ग्रो अकॅडमी मार्फत आपण कामगार निरीक्षक लेबर ऑफिसरची जी भरती 2026 ला म्हणजे होणार आहे, तांत्रिक घटकाची 80 मार्काची कालच्या आपण लेक्चरमध्ये बघितलंय बघा, YouTubeच्या लाईव्हमध्ये, ज्याला तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद द ग्रो अकॅडमीच्या YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही जो दिलेला आहे, त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो. लक्षात घ्या, या ठिकाणी जी तांत्रिक घटकाची परिपूर्ण तयारी जी आहे, ती खरी आजपासून आपण सुरू करणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक तज्ञ म्हणून या ठिकाणी गणेश पाटील सर आणि मी स्वतः आपल्यासाठी जे कायदे आपण या ठिकाणी डिटेल ॲनालिसिस हे आपल्या परिपूर्ण बॅच, म्हणजे जी आपली इंटिग्रेटेड बॅच असणार आहे, त्यामध्ये संपूर्ण मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जे सामान्य ज्ञान आहे, जे तुम्हाला 60 क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि 40 क्वेश्चन जे विचारले जाणार आहे तुमचे, ते तांत्रिक घटकावर विचारल्या जाणार आहे. या संपूर्ण तयारीसाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे द ग्रो अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर जाऊन आपण त्या ठिकाणी बघू शकता. लक्षात घ्या, हे जे 40 मार्क आहे, हे तुमचा कट ऑफ डिसाईड करणार आहे आणि तो कट ऑफ कशा प्रकारे डिसाईड करतील हे आपण पुढे बघणार आहे. त्यामुळं कोणीही व्हिडिओला स्किप करू नका. लक्षात घ्या, आपण जो या ठिकाणी कायदा निवडलेला आहे, माथाडी कामगार कायदा, यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना आता या कायद्याची जी अंमलबजावणी आहे ती 1969 ला झाली आहे. लक्षात घ्या, माथाडी कामगार म्हणजे काय? बऱ्याचशा लोकांना प्रश्न नेमके कायद्यावर कसे विचारले जातील याबद्दल संभ्रम आहे. लक्षात घ्या, कायदा कधी सुरू झाला, कायद्याचा अधिनियम कोणता होता, कायद्यामध्ये किती कलमा आहे, अनुसूच्या कोणत्या कोणत्या आहे, कायदा नेमका कोणत्या लोकांसाठी आहे, त्यामध्ये त्यांना कसा फायदा होतो, या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस आपण आजच्या लेक्चरमधून करणार आहे. त्यामुळं कोणीही थोडाही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला या कायद्याबद्दल कोणतीही शंका मनामध्ये राहणार नाही. अशाच प्रकारे आपल्या बॅचमध्ये आपण जो पूर्ण इंटिग्रेटेड बॅचचा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे द ग्रो अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये. तुम्ही सर्व जे कायदे साईटवर दिलेले ते पूर्ण डिटेलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, कायद्याचा मुख्य उद्देश, कोणताही कायदा कधी तयार होतो त्याच्यासाठी एक उद्देश लागतो. आता उद्देश म्हणजे काय, की कायदा तयार करण्यामागे जी पार्श्वभूमी असते. आता असंघटित, असुरक्षित कामगार यांच्यासाठी जेव्हा असुरक्षित आणि संरक्षित कामगार, जर त्या कामगारांना पुरेशी सुरक्षा आणि संघटन असतं तर कायदा बनवण्याची गरज पडली नसती. परंतु जेव्हा 1969 ला, आता यामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती सांगायचं म्हणजे माथाडी कामगार म्हणजे काय, की जे असुरक्षित होते, त्याचबरोबर असंघटित होते, जे डोक्यावर, पाठीवर श्रमाचे कामं करायचे, ओझे वाहून नेण्याचे कामं करायचे, अशा कामगारांना आपण माथाडी कामगार म्हणतो. त्यामध्ये माथाडी असतील, हमाल असतील किंवा इतर श्रमजीवी कामगारांचा त्यामध्ये समावेश होतो. आता हे जे असुरक्षित श्रमजीवी कामगाराच्या कल्याणासाठी या कायद्याची, आता हा जो कायदा आहे हा नावातच, आता कोणत्याही कायद्याची जी कलम पहिली असते, लक्षात घ्या, कलम 1 ज्याला आपण सेक्शन 1 म्हणतो, त्यामध्ये संक्षिप्त नाव असतं कायद्याचं, त्याची व्याप्ती असते आणि त्याचा प्रारंभ असतो.
कलम 1 ही कायम कोणत्याही अधिनियमात, कोणत्याही कायद्यामध्ये त्यासाठीच असते. आता कायद्याचं नाव काय होतं आपल्या? माथाडी कामगार, हमाल, इतर श्रमजीवी यांच्या कल्याणासाठी नियमन आणि कल्याण करण्यासाठी 1969 चा कायदा हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. आणि तो कधी लागू झाला? 1969 ला. महाराष्ट्र शासनाने जेव्हा अधिनियम तयार केला तेव्हा या अधिनियमाचा क्रमांक होता 30. लक्षात घ्या, अधिनियमाचा क्रमांक किती होता? 30 होता. आणि सगळ्यात महत्वाचं, यामध्ये अमेंडमेंट सुद्धा झाली. 2015 पासून हा कायदा पुन्हा व्यवस्थित तयार करण्यात आला. कधीपासून? 2015 पासून. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये येतात. आता कायदा जेव्हा डिटेल अनालिसिस आपण करतो तेव्हा तो संकल्पनात्मक क्वेश्चन त्यावर तयार केले जात नाही. त्यावर क्वेश्चन कसे तयार होतात? जे ऑब्जेक्टिव्ह बेसला असतात. म्हणजे तुम्हाला सांगितलं कायदा केव्हा सुरू झाला, त्याची व्याप्ती कुठे आहे, त्यानंतर त्याचा अधिनियम क्रमांक किती आहे. जसं की एकूण जसं सांगितलं की पहिल्या कलमामध्ये तुम्हाला त्याची संपूर्ण महाराष्ट्रातली व्याप्ती, त्याचा प्रारंभ, संक्षिप्त नाव दिसून येतं. तसंच कलम 2 मध्ये व्याख्या असतात. ज्या काही संरक्षित कामगाराची व्याख्या असेल, अनुसूचीची व्याख्या असेल, ठेकेदार म्हणजे काय, इतर सगळ्या, आस्थापना म्हणजे काय, मंडळ म्हणजे काय, या सगळ्या व्याख्या आपण बघणार आहे. जसं की निरीक्षक पदासाठी जी भरती आहे आपली, लक्षात घ्या, निरीक्षक याचा उल्लेख कायद्यामध्ये कलम 15 मध्ये आलेला आहे. कलम 15 मध्ये आलेला आहे. आता डिटेल 15चा जर आपण अनालिसिस केलं तर 15 मध्ये त्याची नियुक्ती असेल, त्याला कोणते कोणते अधिकार दिलेले, या सगळ्या गोष्टीची माहिती कलम 15 मध्ये आपण घेऊ शकतो. जसं की कलम 16, हे मी तुम्हाला जे सांगतोय हे काही डिटेल नाहीये, पण क्वेश्चन नेमके कसे येतात त्या संदर्भात आपण बघतोय. कलम 16, लहान मुलांना कामावर ठेवण्यास बंदी. आता बघा, कोणताही कायदा आपण अभ्यास करत असताना आपण त्यातून ऑब्जेक्टिव्ह घेत असतो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आपल्याला परीक्षार्थी बनायचंय, आपल्याला कायदे तज्ज्ञ या ठिकाणी बनायचं नाहीये. जे महत्वाचं आहे तेच आपल्याला घ्यायचंय. आता 16 मध्ये तुम्हाला काय सांगितलं की लहान मुलांना कामावर ठेवण्यास बंदी. लहान म्हणजे किती लहान? वेगवेगळ्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या लहान मुलांच्या दिलेल्या आहे. काही ठिकाणी 16 दिले, काही ठिकाणी 14 दिली, काही ठिकाणी 18 दिली. मुलगा म्हणजे काय ही व्याख्या वेगळी. पण या कायद्यानुसार 14 वर्षापेक्षा कमी म्हणजे लहान, 14 वर्षापर्यंत मुलांना तुम्ही कामावर ठेवू शकत नाही. अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा, कायद्याचा मुख्य उद्देश तर तुमच्या लक्षात आलं, असुरक्षित ते सुरक्षित. म्हणजे असंरक्षण ज्या ठिकाणी व्हलनरेबिलिटी होती, म्हणजे असुरक्षितता होती, त्याला सुरक्षितता बनवण्यासाठी कायद्याचा या ठिकाणी मुख्य उद्देश आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये कायद्याची निर्मिती प्रामुख्याने माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी जे की कसे असुरक्षित कामगार आहेत. आता कामगाराच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या आहे. आता बघा, असुरक्षा म्हणजे काय? नोकरीची अनिश्चितता. आपण आता बघतोय की देशामध्ये किंवा जे काम करण्याची इच्छा असून सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं नोकरीची अनिश्चितता म्हणजे आज काम आहे, उद्या नाही, किंवा डेली वेजेसवर काम करणारे जे लोक आहे, आज जे पगार तुम्हाला भेटतो तो उद्या मिळेलच असं काही नाहीये. त्यानंतर बघा, अपुरा आणि अनियमित पुरवठा. आता बघा, बऱ्याच गोष्टी अशा असतात की कामगार कधी कधी खूप जास्त लागतात, कधी कधी कामगारांची गरज नसते. त्यानंतर बघा, कल्याणाचा अभाव. फक्त पेमेंट झालं, डेली वेजेसवर जर तुम्हाला दररोजची मजुरी मिळाली म्हणजे तुमचं काम संपलं, म्हणजे त्यांच्या वेलफेअरसाठी तुम्ही काय करता याची जर कुठंच तरतूद नसेल, तर त्या ठिकाणी त्या माथाडी कामगार, हमालांची किंवा जे श्रमजीवी डोक्यावर, पाठीवर, जसं की आपण कायद्याच्या शेवटी जी PDF सर्क्युलेट करणार आहे किंवा तुम्हाला ज्या डिजिटल नोट्स या ठिकाणी मिळणार आहे, लक्षात घ्या, आपली जी पूर्ण बॅच असणार आहे त्या बॅचचं वैशिष्ट्यच आहे बघा, अभ्यासक्रमातील सर्व महत्वाच्या नियमाचे व्हिडिओ लेक्चर. म्हणजे तुम्हाला त्या बॅचमध्ये पूर्ण व्हिडिओ लेक्चर मिळतील, परिपूर्ण डिजिटल नोट्स. हे सांगण्याचा उद्देश असा की ह्या कायद्याच्या, म्हणजे कायद्याचा जर बेअर ऍक्ट तुम्ही बघितला, PDF डाउनलोड केली, तर तुम्हाला शेवटी अनुसूचीमध्ये 14 प्रकारचे जे श्रमजीवी कामगार आहे ते त्या ठिकाणी दिसून येतात. आता बघा, 14 प्रकारचे श्रमजीवी वेगवेगळे टाईप आहे, आपण ते डिटेलमध्ये बघणार आहे. लक्षात घ्या. आता अनुभवी आणि तज्ञ मी अशामुळे म्हणतो की या ठिकाणी जे मार्गदर्शक तुम्हाला दिसून येतात त्यांना सरकारी सेवेत जवळपास बऱ्यापैकी अनुभव आहे आणि कायद्याचं पुरेसं ज्ञान आहे. त्याचबरोबर 80 मार्काची संपूर्ण तयारी. या ठिकाणी तुमचा कट ऑफ जो आहे तो डिसाइड होणार आहे. आणि या बॅच बद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर
शंका कुशंका मनामध्ये असेल तर लक्षात घ्या, या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर आमचं द ग्रो अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे. त्याचबरोबर तुम्ही जर युट्यूबला गेलात तरी त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळून जाईल. आणि प्ले स्टोअर वरून द ग्रो अकॅडमीचं ऍप नक्की डाउनलोड करा. तुम्हाला नक्की या ठिकाणी फायदा होणार आहे. ठीक आहे. आता बघा, कल्याणासाठी मग या कायद्यामध्ये काय बदल झाला? नोकरीचे नियमन आणि नोंदणी. जर का तुम्ही नोकरी करताय, तिचं नियमन करणे आणि तिची नोंदणी करून घेणे. कामाच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा. कामाची जी अट असते आणि जी शर्त असते, आता जर का फिक्स अटी आणि शर्ती असतील तर काम करायला नक्कीच सोपं जातं. आरोग्य सुरक्षा आणि कल्याणाची हमी. कोणत्याही ठिकाणी प्रसूती रजा असेल, मातृत्व रजा असतील किंवा इतर कोणत्याही ज्या कल्याणाच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातील त्या कायद्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे. बेरोजगारीला आळा. आता बघा, या ठिकाणी पहिलंच काय होतं? नोकरीची अनिश्चितता. आता नोकरीत जर अनिश्चितता असेल तर बेरोजगारी नक्कीच वाढते. बेरोजगारीला आळा घालण्यासाठी निश्चित श्रम, वेतन या सगळ्या गोष्टी आपल्याला या कायद्या थ्रू या ठिकाणी मिळून येतात. ठीक आहे. आता बघा, रोजगार परिसंस्था मुख्य घटक या ठिकाणी दिलाय बघा, कलम 2 मध्ये डेफिनेशन, व्याख्या. कलम 2 ही नेहमी मॅक्झिमम टाइम, लक्षात घ्या, मी असं नाही म्हणत की पूर्णच याच्यात. पूर्ण याच्यामध्ये कलम 1 काय असती? ती म्हणजे संक्षिप्त नाव असतं, व्याप्ती असते आणि प्रारंभ असतो. ही एक फिक्स असते जी कलम 1 असते. 2 मध्ये मॅक्झिमम टाइम म्हणजे ऑलमोस्ट अपवादात्मक परिस्थिती सोडली तर काय असतं? डेफिनेशन. त्याच्यामध्ये आस्थापना ही सगळ्यात महत्वाची. आस्थापना, आता आपण कुठेही गेलो, सरकारी नोकरी असली तरी काय विचारतं की तुमची आस्थापना कोणती? महसूल असेल, पोलीस असेल, आस्थापना नेमकी कोणती? म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्याला आपण काय म्हणतो? आस्थापना म्हणतो. कोणतीही जागा जिथे अनुसूचित नोकरी केली जाते. आता ह्या कायद्यानुसार अनुसूचित म्हणजे काय? जसं सांगितलं, पीडीएफ डाउनलोड जर केली, जे की आपण टेलिग्राम चॅनलला सर्क्युलेट करू, त्यामध्ये 14 अनुसूचित दिलेल्या आहे. त्यामधल्या आस्थापनेत तुम्ही कुठं काम करता. आता बघा, आस्थापने थ्रू मूळ मालक आणि ठेकेदार यांच्या सुद्धा व्याख्या दिलेला आहे. मूळ मालक असा जो प्रत्यक्ष कामावर ठेवतो किंवा ठेकेदारामार्फत एखाद्या हमालाला, माथाडी कामगाराला कामावर ठेवतो, असा मूळ मालक. मूळ मालकच काय करत असतो? ठेकेदाराची नियुक्ती करत असतो. आता तुम्ही म्हणसाल सर याच्यावर क्वेश्चन कसे येतील? क्वेश्चन कसे येतील हेच महत्वाचं आहे. 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहे. त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ करून घ्यायच्या व्हिडिओ लेक्चर मधून. 1 मध्ये काय, 2 1 मध्ये काय, 2 2 मध्ये काय, म्हणजे ठेकेदार कुठे आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आता बघा, जो कामगारांना थेट किंवा ठेकेदारामार्फत कामाला लावतो आणि ज्याच्या आस्थापनेवर अंतिम नियंत्रण असते. आस्थापनेवर कोणाचं नियंत्रण असतं? अंतिम मूळ मालकाचं. आता ठेकेदार काय? जो मजुरीवर किंवा इतर मार्गाने कामगार पुरवतो. यात उपठेकेदार, मुकादम, टोळीवाला किंवा एजंट याचा समावेश होतो. लक्षात घ्या, ठेकेदाराची नियुक्ती कोण करतो? मूळ मालक. अंतिम नियंत्रण कोणाचं असतं आस्थापनेवर? मूळ मालकाचं. आता बघा, असुरक्षित कामगार. मूळ मालक जेव्हा किंवा ठेकेदार काय करतो? असुरक्षित कामगार, अनुसूचित नोकरीत शारीरिक श्रम करणारा कामगार, मग तो थेट मालकाने नेमलेला असो किंवा ठेकेदाराने, ज्याला सुरक्षा नसते, असा असुरक्षित कामगार आपण त्याला म्हणतो. वेतन म्हणजे काय? नेमके काय? स्पष्ट किंवा गर्भित करारा अंतर्गत असुरक्षित कामगाराला देय असलेले सर्व पारिश्रमिक या कायद्याअंतर्गत जे असुरक्षित कामगार आहे यांना देय असलेले सर्व पारिश्रमिक. आता बघा, समाविष्ट काय केलं? आणि वगळलेल्या पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येणारे सर्व पारिश्रमिक आणि वगळलेल्या बाबी, निवास व्यवस्था, वीज, पाणी, वैद्यकीय उपचार, मूल्य, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, सामाजिक विम्यातील मालकाचे अंशदान, प्रवास भत्ता किंवा सवलत, नोकरीच्या स्वरूपामुळे येणारा विशेष खर्च, सेवा मुक्तीनंतर मिळणारे उपदान आणि ग्रॅज्युएटी, ह्या वगळलेल्या बाबी आहे आणि ह्या समाविष्ट केलेल्या बाबी आहे. लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती गोष्ट यामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि कोणती गोष्ट यामधून वगळलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, संरक्षणाचे कवच कसं दिलेलं आहे बघा. कलम 3 नुसार राज्य शासन अनुसूचित नोकऱ्यासाठी विशेष योजना तयार करू शकते. या योजनेचे 4 स्तंभ अनुसूचित नोकऱ्यांसाठी, आपल्या ज्या अनुसूचीमध्ये नोकऱ्या दिलेल्या आहे त्यासाठी काय करू शकते? विशेष योजना तयार करू शकते आणि त्याचे मुख्य 4 स्तंभ या ठिकाणी दिलेले आहे. रोजगार नियमन,
त्यानंतर कल्याण व आरोग्य, आर्थिक सुरक्षा, दंडात्मक कारवाई, या सगळ्या गोष्टीचं संरक्षणात्मक कवच राज्य शासन तयार करू शकतं. आता बघा, या पूर्ण कायद्यामध्ये एकूण कलमा दिल्या आहे बघा 28. लक्षात घ्या, एकूण कलमा किती दिलेल्या आहे? 28, ज्याला आपण सेक्शन म्हणतो. 28 सेक्शन आहे. जसं की मी अर्धे सेक्शन तर तुम्हाला आता सांगितले, 1 2 3 15 16, त्यानंतर 8 9 10, हे जे सेक्शन आहे यामधले आपल्याला लिमिटेड सेक्शन महत्वाचे आहे. त्यामध्ये 2 मध्ये ज्या व्याख्या दिलेल्या आहे त्या व्याख्या थ्रू आपल्याला डिटेल माहिती आणि प्रश्न परीक्षेमध्ये कशी येणार आहे या सगळ्या गोष्टी बघायच्या आहे. यामध्ये बघा, रोजगार नियमन, कामगार आणि मालकांची नोंदणी, कामाचे तास, रजा आणि नोंदणी नसलेल्या कामगारांना बंदी, या सगळ्या गोष्टी आपण रोजगार नियमनामध्ये या ठिकाणी घेऊ शकतो. कल्याण व आरोग्य, कामाच्या ठिकाणी आरोग्य व सुरक्षेच्या उपाययोजना आणि प्रसूती लाभ. तुम्हाला नेहमी सांगतो की प्रसूती लाभ असेल, मातृत्व लाभ असेल, या सगळ्या गोष्टी. वेलफेअर, आता आपण जेव्हा स्वतंत्र झालो होतो तेव्हा देशाने सुरुवातीलाच आपल्या देशाने ठरवलं होतं की आपलं हा जो देश आहे हा आपला एक वेलफेअर स्टेट असणार आहे. म्हणजे कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण सुरुवातीपासूनच लोकशाहीमध्ये ठेवलेली आहे. त्यामुळं आरोग्य आणि शिक्षण या 2 महत्वाच्या गोष्टी ज्यावर आपल्याला लक्ष देणं जास्त गरजेचं असतं, तेव्हाच आपण कल्याणकारी राज्य तयार करू शकतो. त्यामध्ये कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षेच्या उपाययोजना. आता सुरक्षा म्हणजे काय? फायर सेफ्टी असेल, इतर सगळ्या सुरक्षा, जसं की आपल्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की कामाच्या ठिकाणी आपल्याला बाथरूमची व्यवस्था असेल किंवा इतर सगळ्या छोट्या मोठ्या सुरक्षेच्या गोष्टी ज्या असतील त्या सगळ्या. आर्थिक सुरक्षा, किमान वेतनाची हमी. आता बघा, कोणतंही मनरेगा सगळ्यांना बघितलं असेल, जी की महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आहे, गॅरंटेड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम जो आहे 2006 ला सुरू झाला होता. लक्षात घ्या, 2006 ला. त्यामध्ये काय सांगितलंय की निश्चित वेतनाची हमी. प्रत्येक स्टेट आपल्या निश्चित वेतनाचा म्हणजे डेली वेजेस जे आहे त्याचा दर ठरवला जातो. ओव्हर टाइम असेल तर त्याचे वेगळे पैसे दिले जातात. म्हणजे जर का तुम्हाला 297 रुपये डेली मिळत असतील काम केल्याचे, आणि जर तुम्ही ओव्हर टाइम केला तर त्यामध्ये त्या हिशोबाने तुम्हाला ओव्हर टाइमचे पैसे मिळतील. भविष्य निर्वाह ग्रॅच्युइटी ज्याला म्हणतो आपण, निधी पीएफ स्थापन करणे, या गोष्टी सगळ्या या कायद्याअंतर्गत बंधनकारक आहे. दंडात्मक, योजनेचे उल्लंघन केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास आणि 500 ते 1000 पर्यंत दंड. सतत उल्लंघन केल्यास दररोज 100 रुपये दंड. लक्षात ठेवा, असे दंड सुद्धा विचारल्या जातात. आपण आजचं हे जे लेक्चर या ठिकाणी घेतोय, हे लेक्चर तुम्हाला एक प्रकारे काय असणार आहे? फक्त मार्गदर्शक ठरणार आहे. आपली जी बॅच असणार आहे आणि त्यामध्ये जी आपली विशेष तयारी असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन अनालिसिस कसं करायचं, पूर्ण कायदा अनालिसिस करून आपण त्यामधून एक सार, क्रक्स बाहेर काढणार आहे आणि त्या क्रक्सवर आधारित आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे. जसं की तुम्हाला जेवढे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्या प्रकारे आपण तयारी करून घेणार आहे. त्यामुळं सर्वांनी नक्की ऍप्लिकेशनला व्हिजिट करा आणि आपल्या बॅचची फीस जी असणार आहे ती 999 रुपये. सुरुवातीला 25 तारखेपर्यंत आपण 999 रुपये फीस ठेवलेली आहे. ही फीस काही जास्त पूर्ण सिलेबसच्या हिशोबाने, जसं की 100 क्वेश्चनची आणि 200 मार्काची तयारी तुमची या ठिकाणी होऊन जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी नक्की आपल्या ऍप्लिकेशनला व्हिजिट करा. वेतनाची हमी आणि मालकाची जबाबदारी, कामगाराचे वेतन सुरक्षित ठेवण्यासाठी मंडळाकडे असलेले कायदेशीर अधिकार. आता मंडळ, जसं की माझ्या माहितीस तो कलम 2 मध्ये 6 सब सेक्शन, त्यामध्ये काय दिलंय? मंडळ व्याख्या दिलेली. एकदा बघून घ्या. मंडळ आपण आपल्या नोट्स मध्ये पूर्ण डिटेल देणार आहे, आपल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पण डिटेल असणार आहे. आता यामध्ये नियमित भरणा, कसूर केल्यास दंडात्मक अधिभार. आता मंडळ काय करणार आहे? मालकांनी कामगाराच्या वेतनाची रक्कम ठराविक कालावधीत मंडळाकडे जमा करणे अनिवार्य असाल. जर मालकाने वेळेवर रक्कम भरली नाही तर पूर्वीच्या वेतनाच्या आधारावर मासिक सरासरी रक्कम अनामत रक्कम म्हणून ठेवण्याची सक्ती मंडळ करू शकतं. असे मंडळ प्रत्येक ठिकाणी स्थापन केले जातात. दंडात्मक कारवाई, सातत्याने कसूर करणाऱ्या मालकावर मंडळाकडे भराव्याच्या रकमेची कमाल 10% पर्यंत अधिभार शास्ती म्हणून लावला जाऊ शकतो. 10% पर्यंत. योजनेची निर्मिती आणि विवाद निवारण. आता लक्षात घ्या, यामध्ये मंडळा थ्रू योजनेची या ठिकाणी काय आहे?
निर्मिती आणि विवाद निवारण या सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये ज्या दिलेल्या आहे डिटेल 28 कलमामध्ये, या सगळ्यांचं एकमेकावर म्हणजे आर्टिकल सेक्शन वाईज, जसं की पहिल्या सेक्शन पासून 28व्या सेक्शन पर्यंत याचे सुद्धा आपण ट्रिक्स या ठिकाणी तयार करणारे. ज्या महत्वाच्या गोष्टी आहे, जसं निरीक्षकाची नियुक्ती तुम्हाला सांगितलंय सेक्शन 15 मध्ये निरीक्षक नियुक्त केले जाणार. तो काय करू शकतो, कुठे व्हिजिट करू शकतो, कोणत्या कागदपत्राची मागणी करू शकतो, या सगळ्या गोष्टी 15 मध्ये दिलेल्या आहे. 16, 17 या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. सल्ला मसलत, राज्य शासन सल्लागार समितीशी चर्चा करते, मालकालम आणि कामगारांशी चर्चा केली जाते. अधिसूचना राजपत्रित अधिसूचनेद्वारे GR द्वारे एका किंवा अधिक क्षेत्रासाठी योजना तयार केली जाते. अंमलबजावणी राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून 1 महिना पूर्ण झाल्यानंतर योजना लागू होते. आता बघा, विवाद उद्भवल्यास काय? एखादी योजना विशिष्ट कामगाराला किंवा मालकाला लागू होते किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाल्यास प्रकरण राज्य शासनाकडे पाठवले जाते. सल्लागार समितीशी चर्चा करून शासन तो निर्णय अंतिम असेल. जर का विवाद उद्भवला तर अंतिम निर्णय कोणाचा असेल? राज्य शासनाचा असेल. कायम लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीच आपले मार्क्स घेऊन जात असतात. प्रशासकीय शक्ती माथाडी मंडळ. आता तुम्हाला सांगितलं की माथाडी मंडळाबद्दल या कायद्यामध्ये खूप सारं म्हणजे डिटेल नियमन करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. आता बघा, कलम 6 नुसार आता बोललो मी, योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाद्वारे स्थापित वैधानिक कलम किती आहे? 6. हे जे मंडळ आहे माथाडी मंडळ, कलम 6 नुसार स्थापना याची झालेली. वैधानिक दर्जा मंडळ एक नियम निकाय आहे, त्याची परंपरा अखंड असते आणि त्याचा सामायिक शिक्का असतो. महत्वाचं काय आपल्यासाठी? कलम 6 माथाडी मंडळ, ते काय आहे? वैधानिक स्टॅट्युटरी. मालमत्ता अधिकार मंडळाला मालमत्ता संपादन करण्याचा, ती धारण करण्याचा आणि तिची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे. कशामध्ये दिलंय? कलम 6 मध्ये. त्यानंतर बघा, कायदेशीर अस्तित्व मंडळाला करार करण्याचा अधिकार आहे. मंडळाच्या नावाने दावा दाखल करता येतो किंवा त्याच्यावर दावा लावता येतो. या तिन्ही गोष्टी IMP आहे. IMP म्हणल्यापेक्षा VIMP, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा. माथाडी मंडळ कलम 6 वैधानिक आहे. त्याच्यानंतर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे आणि कायदेशीर अस्तित्व आहे. त्याच्यावरून म्हणजे त्याला दावा दाखल करण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर दावा लावता सुद्धा येतो आणि करार करण्याचा अधिकार आहे. म्हणजे लक्षात घ्या, मंडळाला डिटेल अधिकार देण्यात आलेले आहेत. मंडळाची रचना, सत्तेचे संतुलन, मालकाचे प्रतिनिधी आणि असुरक्षित कामगारांचे प्रतिनिधी. जे अनुसूचित कामगार आहे आणि मालकांचे प्रतिनिधी आहे, दोन्हींची संख्या समसमान असेल. आता या ठिकाणी राज्य शासनाचे प्रतिनिधी दिलेले आहे, म्हणजे एकूण मालकांचे, असुरक्षित कामगारांचे आणि राज्य शासनाचे शासकीय प्रतिनिधींची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त असणार नाही. त्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून शासन नियुक्ती करेल. शासकीय प्रतिनिधी संख्या किती असणार नाही? 1/3 पेक्षा जास्त असणार नाही, म्हणजे 33% जास्त असणार नाही. उर्वरित सगळे सदस्य कोणाचे असणार आहे? मालक आणि असुरक्षित कामगार. पण जर मालकाचे जर 25 असतील तर तेवढेच 25 कशाचे असणार? कामगारांचे प्रतिनिधी असणार. पण अध्यक्ष कोण नियुक्त करणार आहे? शासन नियुक्त करणार आहे. तो शासनाचा प्रतिनिधी असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, जबाबदारीचे चक्र, पारदर्शक आणि लेखापरीक्षण, योजनाची अंमलबजावणी आणि आर्थिक शिस्तीसाठी कलम 7 आणि 8 अंतर्गत. आता लक्षात घ्या, 7 आणि 8 अंतर्गत योजनांची अंमलबजावणी आणि आर्थिक शिस्त असावी म्हणून कलम 7 आणि 8 मध्ये माहिती दिलेली आहे. लक्षात घ्या, 31 मार्च आर्थिक वर्ष संपते. मंडळ सर्व योग्य हिशोब व ताळेबंद तयार करते. त्यानंतर बघा, लेखापरीक्षण, लेखापाल आपल्यासाठी पोस्ट आहे, 12 जागा त्याच्यासाठी दिलेल्या आहे. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकाद्वारे मंडळाचा हिशोबाची तपासणी केली जाते. 31 ऑक्टोबरला मंडळ मागील वर्षाचा आर्थिक अहवाल व लेखापरीक्षण अहवाल राज्य शासनास सादर करते. राज्य शासन तो अहवाल राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडते. सुरुवात 31 मार्च पासून तर 31 ऑक्टोबर महत्वाची तारीख आहे आपल्यासाठी.
काय आहे, मागच्या वर्षीचा वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल राज्य शासनाला 31 ऑक्टोबर पूर्वी 31 ऑक्टोबर पूर्वी राज्य शासनाला सादर करणं बंधनकारक आहे. त्यानंतर सदस्यत्वाची शुद्धता, अपात्रता आणि रिक्त पदे. एवढं महत्वाचं नाहीये. अपात्रता तुम्हाला माहीतच आहे. पदभ्रष्ट करणे, जागा रिक्त करणे. त्यानंतर अंमलबजावणीची तरतूद. एक सदस्यीय मंडळ. 6 मध्ये जेव्हा नियमित मंडळ स्थापन करणे अशक्य होते, तेव्हा काय केलं जातं? एक सदस्यीय मंडळ असतं. त्याचं कारण, जर मालकांनी आणि कामगारांनी आपले प्रतिनिधी नामनिर्देशित करण्यास नकार दिला किंवा अन्य कारणामुळे नियमित मंडळ स्थापन करणे अशक्य असल्यास काय होतं? एक सदस्यीय मंडळ स्थापन केलं जातं. कृती. राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे केवळ एका व्यक्तीची मंडळ म्हणून नियुक्ती करू शकते. अधिकार. या एका व्यक्तीला कायद्याअंतर्गत नियमित मंडळाचे सर्व अधिकार, कर्तव्य आणि कामे पार पाडण्याकरता पूर्ण अधिकार असतात. पण हे केव्हा घडतं? एक सदस्यीय मंडळ जेव्हा मालक आणि कामगार, असुरक्षित कामगार यांनी जर आपले प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी नकार दिला, ज्यांचे समसमान प्रतिनिधित्व असतात त्यांनी नकार दिला, तरच आपल्याला काय केलं जातं? त्यानंतर जबाबदारी वाटणी आणि मालक विरुद्ध मंडळ. आता बघा, मालक नोंदणी, स्वतःची आस्थापना आणि ठेकेदाराची नोंदणी करणे. मालकाचं काम काय आहे? नोंदणी करणे. वेतन भरणा, कामगारांच्या वेतनाची रक्कम ठराविक मुदतीत मंडळाकडे जमा करणे. पात्रता, केवळ नोंदणीकृत असुरक्षित कामगारांनाच कामावर ठेवणे. त्यानंतर तोटा, कसूर केल्यास 10% अधिभार आणि कायदेशीर कारवाई. हे आपण अगोदरच बघितलं. पण मंडळ, बोर्ड जे आहे, माथाडी मंडळ, बोर्ड रिस्पॉन्सिबिलिटी, अंमलबजावणी, शासनाने आखून दिलेल्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे, निधीचं व्यवस्थापन करणे, लेखाजोखा आणि संरक्षण, कामाचे तास, रजा, सुरक्षिततेची रक्षण करणे. त्यानंतर बघा, नियमन केलेल्या रोजगारांची परिसंस्था. 1969 चा कायदा असुरक्षिततेला संरक्षणात कसा बदलतो? आता परत एकदा सांगतो की कोणताही कायदा तयार करण्यासाठी त्याची गरज असते, त्यासाठी उद्देश लागतो. आता आज तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय, मला ऐकून घेताय मागच्या 25-30 मिनिटापासून, याच्यासाठी एक गरज आणि एक उद्देश नक्कीच असतो. कारण आपल्याला माहिती आहे की 78 जागांची कामगार आयुक्तालयाची भरती आलेली आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं पद S13, कालही बोललो, S13 म्हणजे जवळजवळ वर्ग 2 चा पगार, म्हणजे पे स्केल तुम्हाला मिळणार आहे. गरज सुद्धा आहे आणि उद्देश सुद्धा आहे. बघ, लक्षात घ्या. त्यामुळे आपण आज काय करतोय? हे लेक्चर्स बघतोय. उद्या तुम्ही समजा बॅच परचेस केली आमची, तर आमचं पुरवणं जे आहे मार्गदर्शन, ते डिटेल आणि उपयोगी असणं गरजेचं आहे. कायद्याचा उद्देशही तसाच असतो. कायदा जेव्हा तयार केला जातो, तो 100% वेलफेअरसाठी असतो, कल्याणकारी राज्य तयार करण्यासाठी असतो. त्यामुळं लक्षात घ्या, कोणतीही गोष्टीची गरज आणि त्याचा उद्देश, या 2 गोष्टी त्याची निकड ठरवत असतात. राज्य शासन, मंडळ, मालक आणि कामगार या सगळ्यांना कनेक्ट करून एक बॉन्डिंग तयार करणे आणि आपण वेलफेअर स्टेटची जी संकल्पना, म्हणजे जे बघितलेलं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी हा कायदा हातभार लावतो. लक्षात घ्या, अशा प्रकारे जो माथाडी कामगार कायदा आहे, ज्यामध्ये बऱ्यापैकी 2015 ला बदल करण्यात आले, मंडळ असेल, निरीक्षक असेल किंवा कायद्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी असतील, या सगळ्यांसाठी आज आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघितलंय. यापेक्षाही डिटेलमध्ये डिजिटल नोट्स असतील किंवा कायद्यासंबंधी प्रश्न कसे जनरेट होतात आणि तुम्हाला जे 40 मार्कासाठी 40 क्वेश्चन 80 मार्कासाठी विचारल्या जाणार आहे, याची परिपूर्ण तयारी गणेश पाटील सर आणि मी स्वतः तुमच्यासाठी पूर्णपणे करून घेणार आहे. त्यामुळे नक्की सर्वांना विनंती आहे की आपली जी बॅच आपण लॉन्च केलेली आहे काल, त्या बॅचला नक्की जॉईन व्हा. तुम्हाला 999 रुपये जास्त वाटत असतील, परंतु एक सांगतो की त्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, आता सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला जे 15 क्वेश्चन विचारले जाणार आहेत 30 मार्कासाठी, त्यासाठी सुद्धा डिटेल व्हिडिओ, त्यामध्ये करंट अफेअर असेल किंवा जीएसचा जो पार्ट असेल, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, जो का कंपायलेशनचा पार्ट असेल, त्याचे सुद्धा लेक्चर मिळणार आहे. आणि राहिलेला 40 क्वेश्चनचा जो कायद्यांचा पार्ट आहे, हा विशेष आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी आमच्या टेलिग्राम चॅनलला पण व्हिजिट करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला
प्रेस करा. आपण असाच उद्या नवीन एक कायदा घेऊन या ठिकाणी भेटणारच आहोत. त्यामुळं सर्वांनी चांगला अभ्यास करा. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.